या नालायक माणसामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत ढकललंय. The United States and its partners have launched Operation Epic Fury. आणि त्याच्यामध्ये होरपाळला जातोय भारतातला, महाराष्ट्रातला शेतकरी. मित्रांनो, इतकी बिकट परिस्थिती पुन्हा एकदा शेतकऱ्यांवरती ओढवली गेली आणि ह्या युद्धामुळे जगभरातील बाजारपेठा ठप्प होतील असे चिन्ह निर्माण झाले. मित्रांनो, भारतातून जे शेतकरी निर्यात करतात त्यांचं उत्पादन, त्यांचा माल, त्याच्यावरतीच कुठेतरी कोंडी निर्माण झाली. कारण बंदरं बंद आहेत, विमान सेवा विस्कळीत झाल्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एका नालायक माणसामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसते की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्या ठिकाणी भारतातलं सरकार मूग गिळून गप्प बसले. नमस्कार मित्रांनो, इस्रायल आणि अमेरिकेला इराणवरती हल्ला केल्यानंतर असं वाटलं होतं की इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर त्या ठिकाणी इराण सरेंडर करेल आणि अमेरिकेला हवं असणारं पपेट सरकार त्या ठिकाणी बसू शकेल आणि त्या माध्यमातून जो ऑइलचा साठा आहे किंवा जे इतर खनिजे आहे त्यावरती अमेरिका एक हाती वर्चस्व गाजवेल आणि जगाला आपल्या पायाखाली घेईल. पण मित्रांनो, तसं होताना दिसत नाहीये. ज्या पद्धतीने अमेरिका इस्रायल हल्ले इराणवरती करते त्याच निकराचा लढा इराण पण त्या ठिकाणी प्रत्युत्तर त्या ठिकाणी देताना दिसते. पण मित्रांनो, ह्या सगळ्या परिस्थितीवरती अनेकांना हे युद्ध चांगलं वाईट अनेक परिणाम वाटत असतील, पण या सगळ्यात वाईट गोष्ट जी घडते ती म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये मित्रांनो. कारण ह्या जगात कुठल्याही ठिकाणी युद्ध सुरू होत असेल तरी हा शेवटच्या घटकावरती त्याचा परिणाम होतो आणि त्यातलाच एक घटक म्हणजे आपल्या भारताची अर्थव्यवस्था, आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेतकरी. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आता रमजानचा महिना सुरू आहे आणि गल्फ कंट्रीजमध्ये, ज्या ठिकाणी आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय शेतकरी त्यांचे फळं असतील किंवा इतर ड्रायफ्रुट्स असतील किंवा जे काही भारतामध्ये उत्पादन केलं जातं या फळांच्या बाबतीमध्ये, जे रमजानच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इतर देशामध्ये खरेदी केलं जातं, त्या निर्यातीवरतीच मोठे परिणाम झाले मित्रांनो. कारण अनेक बंदरं बंद आहे, अनेक विमान सेवा बंद आहे. त्याच्यामुळं ही अर्थव्यवस्था कुठेतरी कोलमडती की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याचबरोबर मित्रांनो, त्या ठिकाणी भारतामध्ये शेतीच्या संदर्भाने अत्यंत मोठा त्या ठिकाणी जो परिणाम होणार आहे तो म्हणजे भारतातील शेतांमध्ये आपल्याला जो शेतकरी यूज करतो त्या खतांवरती त्याला काही लाखो टन त्या ठिकाणी खत हे आयात करावं लागतं. आणि आत्ताची जी परिस्थिती आपण बघतोय की भारतामध्ये त्या ठिकाणी आयात करणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खताच्या किमती त्या ठिकाणी आता या युद्धामुळे 150 ते 200 कोटीच्या जवळपास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना फटका बसल्याचं आता त्या ठिकाणी जे आर्थिक मधले एक्सपर्ट आहेत ते त्या ठिकाणी सांगताय मित्रांनो. आणि जर हे युद्ध असंच वाढलं तर त्या ठिकाणी अजून याचे परिणाम भारतातल्या शेतीला आणि अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी भोगावे लागणार आहे. मित्रांनो, 15 ते 20% त्या ठिकाणी फळांच्या किमतीमध्ये देखील त्या ठिकाणी घट झाली आहे. त्यामुळे युद्ध कुठेही सुरू असलं तरी थेट परिणाम हा शेतीवर होताना दिसतोय, भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होताना आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर तुम्ही तेलाचं बघितलं, होर्मुझ सामुद्रधुनी त्या ठिकाणी ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे देखील ऑइलच्या किमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढ होतीये. रशियाकडून आपल्याला त्या ठिकाणी 30 दिवसांची परमिशन अमेरिकेने दिली की आपण त्यांच्याकडनं तेल खरेदी करू शकतो. पण मित्रांनो, तुम्ही बघितलं तर यामध्ये गॅसच्या किमती असतील, तेलाच्या किमती असतील आणि फळ विक्रीवरती, निर्यातीवरती होणारा परिणाम असेल, या सगळ्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावरती भरडला जातोय असंच त्या ठिकाणी दिसतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि युद्धाचे अपडेट बघण्यासाठी इझी न्यूजला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.